नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची बातमी सर्वात महत्त्वाची. 2024 थकीत पीक विमा झालेला आहे मंजूर. खरीप हंगामामध्ये 2024 मधील थकीत असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे. या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये खरीप हंगामाचा पीक विमा वितरित केला जात असताना परभणी जिल्ह्यातील 63 पीक कापणी प्रयोगातील पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे परभणी जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 5 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा हा प्रतीक्षेत होता. मित्रांनो, याच्यासाठी आपण जर बघितलं तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे आक्षेप घेण्यात आलेला होता. आक्षेप फेटाळल्यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे आक्षेप घेण्यात आलेले होते आणि याच्यासाठी आपण पाहिलं होतं की याच्या संदर्भातील आढावा बैठक लावण्यात आलेली होती आणि याच्याच माध्यमातून आता राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेला अपील फेटाळण्यात आलेला होता, ज्याच्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 5 महसूल मंडळातील जवळजवळ 36,726 शेतकऱ्यांना 37,45,75,000 रुपयांचा पीक विमा हा त्याच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सोनपेठ तालुक्यातील आवलगाव, वडगाव, शेळगाव, सोनपेठ आणि जिंतूर तालुक्यातील दूधगाव अशा 2 तालुक्यातील 5 महसूल मंडळाचा याच्यामध्ये समावेश आहे आणि या दोन्ही तालुक्यामधील 36,726 शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शेळगाव महसूल मंडळातील 5,207 शेतकऱ्यांना 10,97,44,000 रुपयांची, तर आवलगाव महसूल मंडळातील 7,440 शेतकऱ्यांना 9,61,900 रुपयांचा परतावा हा मिळणार. वडगाव तालुक्यातील महसूल मंडळातील 7,924 शेतकऱ्यांना 2,33,00,000 रुपयांची, तर सोनपेठ महसूल मंडळातील 64,049,72 कोटी रुपयांची, तर दूधगाव महसूल मंडळातील 97,006 शेतकऱ्यांना 3,08,02,00,000 रुपयांची नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत आता राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून हे अपील फेटाळण्यात आलेले आहे. आता पीक विमा कंपनीला पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहे. आता पीक विमा कंपनीच्या वरती आणखी अपील करते का आणि या निर्देशावरती शेतकऱ्यांना पीक विमा वाटणारच आहोत, परंतु याच्यासाठी जर कुठल्याही प्रकारे पीक विमा कंपनीने अपील केलं नाही तर 36,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 37 कोटी रुपयांचा पीक विमा जमा केला जाणार आहे. हा पीक विमा जर कंपनीने अपील केला तर 36,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 37 कोटी रुपयांचा पीक विमा हा जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.